आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची। नागपूर महापालिकेमध्ये भाजपची गटनोंदणी पुढे ढकलण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर नागपूर भाजपचा गटनेता ठरणार आहे। त्यामुळे भाजपची पालिकेतली आज नियोजित असलेली गटनोंदणी पुढे ढकलण्याची शक्यता आहे। दिवसभरामध्ये नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक झाली की गटनोंदणीची पुढची तारीख ठरणार आहे। धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एबी फॉर्मवर चुकीची स्वाक्षरी असल्याचं समोर आलंय। या चुकीच्या सहीमुळे पक्षाचा अर्ज बाद होऊन अपक्ष उभे राहण्याची नामुष्की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समितीच्या जागजी गणातील उमेदवारावर आलेली आहे। याची पक्षांतर्गत चौकशी करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे। धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये असलेला जागा वाटपाचा तिकीट वाटपाचा घोळ तसंच भाजपमध्ये नाराजी आणि महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नाही, या सगळ्याचा बंडखोरीच्या चर्चांना उधाण यामुळे आलेलं आहे। आणि आता शेवटच्या दिवशी कोण उमेदवारी अर्ज मागे घेत आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। धाराशिवमध्ये भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दाव्याबाबत मित्रपक्ष शिवसेनेनेही हात झटकले। जिल्हा परिषदेत कोण अध्यक्ष असावा यावर कोणतीच चर्चा आणि संमती झाली नाही, असं वक्तव्य पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानं भाजपची काळजी वाढली आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून भाजपनं तिकीट नाकारलं, त्यामुळे विद्याताई वेताळ यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवलेली आहे। यानंतर त्यांनी सिद्धनाथ मंदिरामधून प्रचाराचा शुभारंभ केला आणि मोठं शक्तीप्रदर्शनही केलं। जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्याधुनिक 128 स्लाइस सिटी स्कॅन मशीन्सचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। आतापर्यंत मोठ्या तपासण्यांकरता गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयामध्ये जावं लागत होतं, परंतु आता शासकीय रुग्णालयातच अद्ययावत सिटी स्कॅन उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील भाषणामध्ये गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं वाद झाला। भाषणादरम्यान वनविभागाच्या एका पोलीस महिलेनं महाजन यांना जाब विचारला। जाब विचारल्यानं महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। आंबेडकरांचं भाषणात नाव न घेतल्यानं मंत्री गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली। वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यानं महाजनांना जाब विचारला होता। आंबेडकरी समाजानं मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय। भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याच्या मुद्द्यावरून आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त केला। पक्षानं परवानगी दिल्यास नामोनिशाण साफ करणार असं म्हणत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केला। शिवसेनेकडून सुद्धा गणेश नाईकांना जोरदार उत्तर देण्यात आलं। एक केस झाली म्हणून गप्पा बसणारा नसल्याचं वक्तव्य जामिनावर सुटलेल्या विकास गोगावले यांनी केलं। कार्यकर्त्याच्या वाट्याला गेलेलं आपल्याला सहन होत नसल्याचं ते म्हणाले। पन्हाळगडावरील तलावामध्ये 3 मजली अनधिकृत मस्जिद उभारल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटणार आहेत। कोल्हापुरामध्ये भाजपनं मुरलीधर जाधवांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मुरलीधर जाधवांचं नाव निश्चित केलेलं आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याकरता भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत। जोरगेवार भांगडिया यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, यामुळे चंद्रपूर महापालिकेमध्ये नवी समीकरणं जुळण्याची चिन्ह आहेत। मुंबई महापालिकेमध्ये महापौर पदाकरता अर्ज सादर करण्यास उद्या आणि परवाची मुदत आहे। मुंबई महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाकरता इच्छुक सदस्य नामनिर्देशन पत्र महापालिका सचिवांना 27 आणि 28 तारखेला सादर केलं जाणार आहे, तर 30 आणि 31 तारखेपर्यंत महापौर आणि उपमहापौर पदाकरता नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर आणि उपमहापौर निवडण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिका महापौर निवड प्रक्रियेला वेग आलेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये भाजप शिवसेना आपला गट स्थापन करणार आहे। गट स्थापनेनंतर इतर प्रक्रियांकरता 7 दिवसांचा कालावधी मिळणार आहे। भगवा रंग भारताच्या संस्कृतीचं प्रतीक असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या ध्वजाला हात लावाल तर तुमचे हात भाजतील, असा इशारा सोमय्यांनी इम्तियाज जलील यांना दिला।
हिरवा रंग हा कुणाच्या मालकीचा नसून बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये हिरवा रंग कुणाच्या मालकीचा नसल्याचा उल्लेख केलेला होता, असं विधान संजय राऊतांनी केलं. दरम्यान महाराष्ट्रात हरित क्रांती झालेलीच आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे, त्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे असंही ते म्हणाले. आपण एक सविस्तर बातमी बघूया. नाईक शिंदे वादाचा नवा अंक आपल्याला यामधून बघायला मिळेल. महापालिका निवडणुकीदरम्यान राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला बघायला मिळाला. पालिका निवडणुकीच्या निकालानंतर गणेश नाईक आणि शिवसेनेतला हा वाद शमला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा या वादाचा भडकाच उडालाय. पालिका निवडणुकीत ठाणे आणि कल्याणमध्ये भाजप शिवसेनेनं युती केली होती, पण त्यावरून गणेश नाईकांनी एक प्रकारे नाराजीच नोंदवलेली आहे. कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामनिशाण साफ करून टाकावं हे मी आज परत बोलतो. पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. काय बोललो आम्ही आदेश मानतो. मनाला न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे. आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिश मध्ये सगळीकडे होऊन जातं. ठाण्याला, कल्याणला, इव्हन उल्हासनगरला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली. आणि हे माझ्यासारख्याने कोण बोलणार आहे. आणि मला जाणवते की ठाण्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा खुश नाही, कल्याणमधला कार्यकर्ता खुश नाही, उल्हासनगरला मध्ये कार्यकर्ता खुश नाही. नव्याच्या कार्यकर्त्यांना गॅरंटी होती की निगोशिएशन आम्ही युद्धात जिंकलो आणि तात हारलो, कधी असं होतच नाही. गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत, डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांगतो, वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही, एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र विशेष. महाराष्ट्र विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. महाराष्ट्रातल्या तुमच्यासाठी उपयोगी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. दाओस इकडे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं प्रभावी प्रतिनिधित्व केलं. या मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येत असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. उद्योग, सेवा, शेती तंत्रज्ञान, AI डेटा सेंटर, इनोव्हेशन सिटी यांसारख्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. एकूण करारांपैकी 83% FDI असून 18 देशांमधून गुंतवणूक येणार आहे. ही गुंतवणूक राज्याच्या सर्व भागांमध्ये रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना देणारी ठरणार आहे. गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाउन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या 30 लाख कोटी रुपयाच्या आहेत. तर 18 देशातनं ही गुंतवणूक येते आहे. दरम्यान जागतिक आर्थिक परिषदेसाठी दाओस दौरा ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी महत्त्वाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. या जागतिक परिषदेत महाराष्ट्रासाठी विविध करार करण्यात आले. महाराष्ट्रात ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर विकसित करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. राज्यामध्ये अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देऊन प्रदूषण कमी करण्यावरती भर देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये $2.5 बिलियन गुंतवणुकीवरती चर्चा केली. स्वित्झर्लंडमधील दाओसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठीचे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार करण्यात आले. विविध क्षेत्रातून राज्यात गुंतवणूक वाढते आणि यावेळेला गुंतवणुकीसह तंत्रज्ञान सुद्धा मिळतंय आणि त्यासाठी अनेक चांगले MOU करण्यात येत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. दरम्यान रायगड पेण ग्रोथ सेंटर लॉन्च करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. हे रेडी टू स्टार्ट असं ग्रोथ सेंटर असणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. या माध्यमातून तब्बल 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे MOU करण्यात आलेत. त्यामुळे एक चांगलं शहर तयार होणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण होणार आहेत. तर दाओस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेंकेल कंपनीचे ग्लोबल CEO कार्स्टन नोबेल यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये हेंकेलच्या भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील भविष्यातील गुंतवणुकीच्या योजनांबाबत चर्चा झाली. शाश्वत विकासासाठी हेंकेलकडून राबवण्यात येणाऱ्या ग्रीन प्रॉडक्ट्स आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवर यावेळेला भर देण्यात आला.
दरम्यान दाओसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डेमन शिपयार्डचे CEO अर्नॉट डेमन यांच्याशी सागरी क्षेत्रातील पुढील पिढीच्या नवीन कल्पनांवरती चर्चा केली. सुरक्षितता, विश्वासार्हता आणि पर्यावरणपूरक सागरी उपाययोजना या समान दृष्टिकोनावरती भर देण्यात आला. महाराष्ट्रातील बंदर विकास आणि अंतर्गत जलमार्गाच्या विस्तारीकरणासाठी डॅमेन कंपनीच्या जागतिक दर्जाच्या कार्यक्षमतेचा उपयोग करून राज्यात ग्रीन मेरीटाईम हब उभारणीसाठी मोठी संधी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान याच वेळेला महाराष्ट्राच्या डिजिटल विकासावर सुद्धा महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी MIT मीडिया लॅबच्या कार्यकारी संचालिका जेसिका रोझेनवॉर्सेल यांच्याशी सखोल संवाद साधला. या चर्चेत भारतातील डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरची भूमिका आणि समावेशक प्रशासनासाठी त्याचा होत असलेला उपयोग यावरती भर देण्यात आला. डिजिटल पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्रातील सेवा वितरण अधिक प्रभावी झालेलं असून नव्या कल्पनांना चालना मिळते. पुढची महत्त्वाची घडामोड आपण बघूया. दाओस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये महाराष्ट्राच्या स्वच्छ आणि शाश्वत औद्योगिक विकासासाठी ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. अँटोरा एनर्जीचे CEO अँड्र्यू पोनेक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या संवादात थर्मल एनर्जी स्टोरेज तंत्रज्ञानावरती चर्चा करण्यात आली. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सौर आणि पवन ऊर्जेचं रूपांतर शून्य कार्बन औद्योगिक उष्णता आणि वीज निर्मितीत केलं जाणार आहे. तर याच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 दरम्यान महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक संधीवरती सुद्धा चर्चा झाली. AP मोलर मार्क्सचे CEO विन्सेंट क्लार्क आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात $2.5 अब्ज टर्मिनल उभारणीच्या योजनेवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. दाओस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये हुंदाई मोटर कंपनीकडून महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीचे संकेत मिळाले. हुंदाईचे अध्यक्ष सुंग किम आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीत निर्यात केंद्रित उत्पादन, इलेक्ट्रिक वाहन, हायड्रोजन मोबिलिटी आणि शाश्वत वाहतूक क्षेत्रातील सहकार्यावरती चर्चा झाली. चला जाता जाता आता आपण बघूया CMO महाराष्ट्रानं ट्विट केलेली दाओसमधील काही खास क्षणचित्र. आता बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची. पुण्यातील भाजप नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये पुणे पालिकेतील भाजपचा गटनेता ठरवण्यात येणार आहे. निवडून आलेल्या सगळ्या 119 नगरसेवकांसोबत स्थानिक नेते बैठक घेणार आहेत. 6 फेब्रुवारीला पुणे पालिकेमध्ये भाजपचा महापौर बसणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराचा धुराळा पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अक्कलकोट तालुक्यातील वळसंग इथं सभा घेणार आहेत. एकनाथ शिंदे 2 दिवस सोलापूर शहरामध्ये मुक्कामी असणार आहेत. नवी दिल्ली इथल्या कर्तव्य पथावर शिक्षण मंत्रालयाचा चित्ररथ सादर करण्यात आला. हा चित्ररथ घडवण्यामध्ये सिल्लोडच्या प्रदीप कुमावत यांचं मोठं योगदान राहिलं. जे स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक डॉक्टर विजय सकपाळ यांच्यावर चित्ररथ निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. या निर्मिती पथकामध्ये सिल्लोड इथल्या प्राध्यापक प्रदीप कुमावत यांचा समावेश होता. जळगावच्या बोदवड शहरामध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट बघायला मिळतोय. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरं बसतात, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. अपघातही मोठ्या प्रमाणात वाढलेत. रायगडच्या पेणमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. जोहे हमरापूर या परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे विटभट्ट्या तसंच गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांचं नुकसान झालेलं आहे. पुण्यातील राजगड किल्ल्यावर अवघड गुंजवणे हा दरवाजा मार्गाने चढाई करताना 21 वर्षाच्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. नागराज कोरे असं मृत तरुणाचं नाव आहे. नागराज कोरे हा पुण्यातील आपल्या 5-6 मित्रांबरोबर राजगडावर फिरण्याकरता गेलेला होता. गुंजवणे प्रवेशद्वाराच्या खाली अतिबिकट टप्प्यामध्ये चढाई करताना नागराज याला दम लागला. नंतर चक्कर येऊन तो खाली पडला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. आता एक सविस्तर बातमी बघूया. मंत्री उदय सामंत यांच्या संदर्भातली बातमी आहे. त्यांनी केलेल्या एका दाव्याची ही बातमी आहे. अंबादास दानवे यांची शिवसेनेमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा उदय सामंत यांनी केलेला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत
यांचा अंबादास दानवे यांच्या संदर्भातला हा दावा आहे। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते होते अंबादास दानवे। अंबादास दानवे सध्या उबाठाचं काम करतायत, पण ते लवकरच शिवसेनेमध्ये असतील असं वक्तव्य सामंत यांनी केलेलं आहे। दरम्यान उदय सामंत यांचा हा दावा अंबादास दानवे यांनी खोडून काढलेला आहे। आपण कायम ठाकरेंच्या शिवसेनेतच असणार आहोत असं उदय सामंतांचं वक्तव्य खोडून काढताना अंबादास दानवे म्हणाले। उदय सामंतांचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही असंही दानवे म्हणाले। शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे आणि ती भाजप चालवतं, दानवे साहेब म्हणाले। म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता। म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत। थोडे दिवसात आमच्या सोबत असतील ते। दानवे पक्षावर येणार शिवसेनेत? मी म्हटलं ना आमच्या सोबत असू शकतात। बोलणी सुरू झाली? ते सांगायचं असतं का बोलणी सुरू झाली? मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य फार घेण्याची गरज नाही सिरियसली। मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे आणि त्यांच्यावर रोज टीका करतो आणि म्हणून पत्रकारांनी प्रश्न त्यांना विचारला अशी मला माहिती कळली, म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं उत्तर दिलं। पण माझ्या टीकेचा जोर आणखी वाढेल हेही सांगतो आणि असं त्यांचं जे स्वप्न आहे ते कधी पूर्ण होणार नाही हेही सांगतो। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। खानदेश कन्या बहिणाबाई महोत्सवामध्ये यंदा गावरानी चवीनं नागरिकांना अक्षरशः वेड लावलं। महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या डाळीच्या खापरावर भाजलेल्या तब्बल 50 किलो पुरणाच्या पोळ्या हा महोत्सवाचा खास आकर्षण बिंदू ठरला। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। पालकमंत्री इंद्रनील नाईकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। मास्टर्स मुंबई श्री 2026 बॉडी बिल्डिंग स्पर्धा नुकतीच पार पडली। रोहन धुरी यांनी 40 वर्षांवरील या मास्टर्स स्पर्धेमध्ये 80 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावलं। ही स्पर्धा डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग फिटनेस असोसिएशननं आयोजित केलेली होती। नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर एका तरुणानं स्टंटबाजी केली। स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तरुणावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। धाराशिवच्या तलमोड गावामध्ये एका अधिकाऱ्याचा झेंडावंदन करताना हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला। मोहन जाधव असा मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचं नाव या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होते। पुण्यामध्ये एका गादी कारखान्याला भीषण आग लागली। आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालं। अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सलग सुट्ट्यांचा फायदा घेत पर्यटकांनी लोणावळा खंडाळ्यात मोठी गर्दी केली। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं अनेक पर्यटकांनी कुटुंबासह पर्यटनाचा आनंद लुटला। रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली। नागाव, मुरुड आणि दिवेआगारला पर्यटकांची पसंती आहे।